चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर कैंप नंबर 4 के 26 वर्षीय युवक अमोल ससाने की मौत कल शाम के आसपास हुई, लेकिन उसके भाई और परिवार वालों ने आरोप लगाया है कि अमोल की मौत मारपीट के कारण हुई है। परिवार वालों ने पुलिस प्रशासन से कहा है कि जब तक आरोपियों की गिरफ्तारी नहीं हो जाती तब तक शव को अपने कब्जे में न लिया जाएगा। अमोल ससाने वाटर सप्लाई सिद्धार्थ नगर निवासी है। एक सप्ताह पहले कुछ युवकों से विवाद के बाद अमोल की पिटाई की गई थी। इस पिटाई के बाद अमोल डर के मारे 4-5 दिन तक घर से बाहर था। कल शाम को करीब 4 से 5 बजे दिल का दौरा पड़ने से उनकी मृत्यु हो गई। इस बीच अमोल के घरवालों ने आरोप लगाया है कि मौत मारपीट के कारण हुई है। उन्होंने मांग की है कि पुलिस इस मामले की गहराई से जांच कर आरोपियों को तुरंत गिरफ्तार करे। परिवार वालों ने कहा है कि जब तक आरोपियों की गिरफ्तारी नहीं हो जाती तब तक शव को कब्जे में नहीं लिया जाएगा। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। नवरच नाव अमोल ससाने, मी त्यांची बायको। त्याला धमकी दिली ते सचिन आणि आकाश भोजनेनी। त्या दिवशी आमच्या घरामध्ये शिरून पण त्याला बोलले, माझ्या घरामध्ये पण येऊन बोलले, त्यांना बोलले तुझ्या लेकराचं गळा दाबन, तुझ्या बायकोला हे केलंय ते केलं, त्यांना हे करून टाकलं। ते कशावरून ते बर्थडे वरून भांडण झालं, ते फक्त बॅनर मध्ये फोटो नव्हता, बस तेवढंच बोलले। ते आकाश आज सचिन या लोकांनी त्यांना मारलं, त्याच्यावरून त्यांचे भांडण झाले होते। आता 4-5 दिवसाची गोष्ट आहे। 10 तारखेला झालं तेव्हापासून ते 5 दिवस घरी नव्हते। आता 2 दिवस आले आणि चांगले बोलले, मग परत ते लोक धमकी द्यायला आमच्या घरी आले होते की तुला मारणार, तुला मारून टाकणार, तू असं केलं तसं केलं। काल त्यांचं हे झालं, केली होती। काय नाही ऑप्शन, ते बोलले शोधतो, एवढंच बोलले, काहीच बोलले नाही आम्हाला। आम्हाला न्याय द्या, नाही तर त्यांना फाशी सजा द्या। माझा नवरा गेला, मी लेकरू कोणाच्या पदरात टाकू आता। सदर प्रकार हा अमोल श्रीमंत ससाने हा वॉटर सप्लायला रहिवासी असून तो माझा मेवणा आहे। सदर प्रकार हा 10 तारखेला इथं काहीतरी एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, पण मेन मुद्दा म्हणजे त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जे बॅनर बनवलं होतं ते आकाश भोजने आणि दुसरा भाऊ सचिन भोजने यांनी त्या अमोलने त्याचे फोटो त्या बॅनरमध्ये टाकले नसल्यामुळे त्यांनी वैयक्तिक तो रोष धरून 10 तारखेला त्याच्या मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीच्या प्रकरणामुळे तो घर सोडून 3 दिवस फरार होता। आम्ही त्याला शोधत होतो अमोलला, आणि दोघांच्या झटापटीमध्ये दुसऱ्याला मारहाण करत अमोल विरुद्ध त्याने खोटी तक्रार करून त्याच्यावर ते केलं। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं अमोल ससाने घरातून घाबरून गेलेला असल्यामुळे माझ्या मिसेसला त्याने शिवीगाळ केली। माझ्या मिसेसने NC दाखल केलेला असताना सुद्धा त्यांनी पोलिसांनी कुठली कारवाई करत नाहीये। आता त्याच्यानंतर मंगल एक दुकानवाला त्या दिवशी प्रकार त्या पोराचा डोळा फोडलाय, पोलीस स्टेशनला तक्रार आहे, आरोपीला तुम्ही हजर का करत नाहीत का? तुम्हाला दुसरा बीड घडवायचा आहे का इथं? यांचे 2 नंबरचे धंदे असतात, डिझेलचे वगैरे हे पोरं कामं करतात। जर आपल्याला जर सिद्धार्थ वॉटर सप्लाय मध्ये दुसरा बीड घडवायचा असेल तर शासनाने कळवावं की मुजोरीशाही करायची आम्हाला, कायदा सुव्यवस्था आहे काही नाही, तर असं आम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे शासनाला। ते बोलतो आम्ही शोध घेतो, तपास करतोय। 10 तारखेला त्याला मारहाण केली रात्री 12-1 वाजता त्यांनी। त्या प्रकरणामध्ये त्यांनी काय केलं, भोजने कंपनीने बाहेरून घेऊन पोरं मागवली, 15-20 पोरं मागवली। ते पोरं बघून अमोल आणि त्याचा दुसरा मित्र तो पळून गेले घाबरून, किंवा एवढ्या पोरांचं आपण समक्ष कसं काय जायचं। 3 दिवस तो फरार होता। त्याच्यानंतर तो आमच्याकडे आला काल परवाचे, परत त्याच्या मिसेसला येऊन घरी लोक दम द्यायचे रात्रीचे, तुझ्या मुलाला नवरा हजर कर आम्हाला, बघू त्याला आम्ही काय करायचं ते। आम्हाला प्रकार माझ्या मिसेसने त्यांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की भाऊ आपण एका एरियात राहतो, काही आम्हाला वाढवायचं नाही, काय मध्यस्थी करू, पण नाही बोला आम्हाला आम्ही संपवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। किती पैसे लागले आमच्याकडे, जेव्हा पैसे आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो आम्हाला माहिती आहे किती देतो आम्हाला। आमचं म्हणणं आहे की न्याय मिळायला पाहिजे, तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही।